यवतमाल में धनगर समाज के बच्चों के अभिभावकों ने कलेक्टर एवं समाज कल्याण विभाग के सहायक आयुक्त से सनराइज स्कूल प्रबंधन द्वारा धनगर समुदाय के छात्रों को पर्याप्त और अच्छा भोजन नहीं उपलब्ध कराने को लेकर शिकायत की है। अभिभावकों का कहना है कि ज़रूरी सुविधाएं नहीं मिलने से छात्रों को परेशानी हो रही है और इसमें सुधार नहीं हुआ तो स्कूल की मान्यता रद्द कर देनी चाहिए। धनगर समाजातील मेंढपाळ समाजातील मुलांना नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राहण्याच्या सोयीसह शिकण्याची एक योजना शासनाने आखलेली आहे। त्या योजनेनुसार पूर्ण महाराष्ट्रभर काही शाळांना ते योजना दिलेली आहे। तर त्या योजनेमध्ये एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे जवळपास 75,000 रुपये त्या शाळा मालकाला मिळते। त्याच्यामध्ये राहण्याची सोय, वसतिगृहाची सोय आणि शिक्षण ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे। तर या ठिकाणी सनराइज नावाची शाळा आहे। त्या ठिकाणी आम्ही मेंढपाळ बांधव जे रानोवणी भटकत असतात त्यांना शिक्षणासाठी या ठिकाणी मुलं जमा करून आम्ही आणून ॲडमिशन केले। त्यांचे मेंढपाळ बांधवसुद्धा आलेत आणि ॲडमिशन केले, परंतु तेव्हापासूनच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था बरोबर त्या ठिकाणी नाही आहे। याबाबत आम्ही 2-3 वेळा त्या संस्था चालकांना भेटलो, पालक भेटले, सर्व पालक भेटले। पालकांनी त्यांना विनंती केली की मुलाबालांना जेवण्याची व्यवस्था व्यवस्थित करा। त्यांनी 8 दिवसात सुधारणा करतो, 15 दिवसात सुधारणा करतो असं प्रत्येक वेळी सांगितलं, परंतु अजूनपर्यंत त्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही। भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करून आम्ही लेकरं जमा केले, लेकरं शाळेत आणले आणि त्या लेकरावर आज असा काही अन्याय होऊ राहिला तर लेकराले पोटभर जेवायला भेटत नाही। अधुऱ्या पोटी लेकरं जेवतात। 60 पोराला 100 पोळ्या घरून आणून दिल्या आणि 2-2 घासाच्या पोळ्या, त्याला कोणाला 1 आली, कोणाला 2 आल्या, अशी उपासमारीची पाळी होत आहे। लेकरं रडतात, काय लेकरं आमच्या इथून काय लेकरं पळून गेले। म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था चालू आहे। त्याच्याकरिता आम्ही सगळे आमचे समाज नेते लोकांना बोलवलं आणि इथं तक्रार दिलेली कलेक्टर ऑफिसला। आता ह्याच्या पुढं तुम्ही ह्याच्यावर कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा। माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर शाळेच्या बाबतीत आम्ही आज तक्रार घेऊन आलो आहे, पण यापूर्वीसुद्धा आम्ही 3-4 वेळ संबंधित शाळा संस्थापकाला भेटून शाळेतनी वसतिगृहाची सुधारणा करण्याबाबत विनंती केली, परंतु त्यांनी सुधारणा न करता मुलावरसुद्धा नियंत्रण नाही। मागे एका विद्यार्थ्याला मुलांनी मारहाण करून त्याचं डोकंसुद्धा फोडलं होतं आणि मुलांना जेवणाच्या बाबतीतसुद्धा जेवण पोटभर मिळत नाही, अशा बाबतीची तक्रार आहे। ती आज तक्रार माननीय जिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना आम्ही आज देण्यासाठी सर्व समाज बांधव आणि पालकसुद्धा इथे आलेले आहेत।